नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज जगाचा इतिहास यावरती प्रश्न घेतलेले आहेत. मित्रांनो, 100 महत्त्वाचे वन लाइनर फॉर्मॅटमध्ये सराव प्रश्न असणार आहेत. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 साठी हे महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, भरती खूपच जवळ आले आहे याचा पेपर. मित्रांनो, याचे गुण असणार आहेत 100 गुण आणि 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. मित्रांनो, तर आपण आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, यामध्ये जो पहिला प्रश्न आलेला आहे मित्रांनो, तो आहे जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती मानली जाते? उत्तर आहे मित्रांनो मेसोपोटेमिया. लक्षात ठेवा, मेसोपोटेमिया संस्कृती लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पिरामिड्स साठी कोणता देश प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मित्रांनो इजिप्त. पुढचा प्रश्न आहे लोकशाहीची संकल्पना सर्वप्रथम कोठे उदयाला आली? उत्तर आहे मित्रांनो ॲथेन्स, ग्रीस या देशामध्ये. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मॅग्ना कार्टा हा अधिकाराचा सनद कोणत्या वर्षी मान्य करण्यात आला? उत्तर आहे मित्रांनो 1215. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट कोण होता? उत्तर आहे मित्रांनो ऑगस्टस सीझर. पुढचा प्रश्न आहे कुतुबुद्दीन ऐबकाने कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? उत्तर आहे मित्रांनो गुलाम घराणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चीनची भिंत बांधणारा सम्राट कोण होता? उत्तर आहे मित्रांनो क्वीन शी हुआंग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महत्त्वाचा, युरोपमध्ये बौद्ध प्रबोधनाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? उत्तर आहे मित्रांनो इटली. लक्षात ठेवा, इटली या देशामधून. पुढचा प्रश्न आहे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे मित्रांनो 1775. पुढचा प्रश्न आहे अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष कोण होता? महत्त्वाचा आहे मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1789. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घोषणा कोणत्या क्रांतीने दिली? उत्तर आहे मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1917 साली. 1917 साली. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रशिया क्रांतीचा जनक कोणाला मानले जाते? उत्तर आहे मित्रांनो व्लादिमीर लेनिन. लक्षात ठेवा, व्लादिमीर लेनिन. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम कोठे झाली? उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड या देशामध्ये. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे वॉटरलूची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1815 साली. महत्त्वाचे वर्ष आहेत मित्रांनो, भरपूर सारे जे वर्ष सालावरती आपण प्रश्न घेतले मित्रांनो, खूप वेळा असे प्रश्न येत असतात. पुढचा प्रश्न आहे नेपोलियन बोनापार्टचा पराभव कोणत्या लढाईत झाला? उत्तर आहे मित्रांनो वॉटरलूची लढाई. लक्षात ठेवा, वॉटरलूची लढाई कधी झाली? 1815 साली. पुढचा प्रश्न आहे पहिले महायुद्ध कोणत्या कालखंडात झाले? उत्तर आहे मित्रांनो 1914 ते 1918 या कालखंडामध्ये झाले. पुढचा प्रश्न आहे पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा राजकुमार फर्डिनांड यांची हत्या झाली होती मित्रांनो, त्याच्यामुळे हे पहिले महायुद्ध झाले होते. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, दुसरे महायुद्ध कोणत्या कालखंडात झाले? उत्तर आहे मित्रांनो 1939 ते 1945 या कालखंडामध्ये झालेले मित्रांनो. लक्षात राहू द्या. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कशामुळे झाली? उत्तर आहे मित्रांनो जर्मनीने पोलंडवर केलेल्या आक्रमणामुळे. लक्षात ठेवायचे पहिल्या महायुद्धाची कारण, दुसऱ्या महायुद्धाची कारण काय होती आणि त्याचा कालखंड महत्त्वाचे असतात मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा वर अणुबॉम्ब कधी टाकला? तर उत्तर मित्रांनो 6 ऑगस्ट 1945. महत्त्वाचे मित्रांनो. आणि दुसऱ्या कुठल्या शहरावरती टाकला होता? जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी. लक्षात ठेवा, नागासाकी. तर तो कधी टाकला होता? 9 ऑगस्टला. लक्षात ठेवायचे 9 ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय होते? तर महत्त्वाचे मित्रांनो,
तर लिटल बॉय, लक्षात ठेवा लिटल बॉय हे नाव होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बचे नाव काय होते? तर फॅटमॅन, लक्षात ठेवायचं फॅटमॅन. लिटल बॉय जो टाकला होता तो हिरोशिमावरती टाकला होता, नागासाकीवरती फॅटमॅन टाकला होता. लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि 6 ऑगस्टला हिरोशिमावरती टाकला, 9 ऑगस्टला नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकलेला आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, जर्मनीतील नाझीवादाचा जनक कोण होता? उत्तर आहे मित्रांनो ॲडॉल्फ हिटलर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, इटलीतील फॅसिझमचा प्रणेता कोण होता? उत्तर आहे मित्रांनो बेनिटो मुसोलिनी. लक्षात ठेवा बेनिटो मुसोलिनी. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1920 साली. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो 1945 साली झालेले मित्रांनो 24 ऑगस्ट 1945. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क या देशामध्ये या शहरामध्ये मित्रांनो. आणि न्यूयॉर्क हे जे शहर आहे मित्रांनो हे अमेरिकेतील एक शहर आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा शोध लावणारा पोर्तुगीज खलाशी कोण होता? याचं उत्तर तर सर्वांना माहीतच असेल मित्रांनो, वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशाने भारताचा शोध लावलेला आहे मित्रांनो. तो पाण्यातून म्हणजे समुद्राच्या मार्गाने तो भारतामध्ये आला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमेरिकेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे मित्रांनो क्रिस्टोफर कोलंबस. लक्षात ठेवा क्रिस्टोफर कोलंबस. पुढचा प्रश्न आहे, जगाला प्रदक्षिणा घालणारा पहिला प्रवासी कोण? मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ना आपल्याला 6वी 7वी या कालखंडामध्ये आपण जेव्हा 6वी 7वीचे पुस्तकं बघितले ना तर त्याच्यामधला हा इतिहास आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये हे प्रश्न बघायला मिळतात. वास्को द गामा कधी आला होता, कुठून आला होता, आणि हे जे जगाला प्रदक्षिणा घालणारा जो फर्डिनांड मॅगेलन, लक्षात ठेवा फर्डिनांड मॅगेलन हा जगाला पहिला प्रवासी आहे जो जगाला प्रदक्षिणा घालणारा. हे प्रश्न खूप जुने आहेत. आपल्याला जो कालखंडात आपला जो 12वी पासून 5वी ते 12वी याच वर्षातील आपल्याला प्रश्न सर्व येत असतात. आपण ते प्रश्न कव्हर केले, ते पुस्तकं सगळी वाचली तर आपल्याला कुठलाही वेगळी पुस्तकं वाचायची जास्त गरज पडत नाही मित्रांनो. तर आता पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, आफ्रिकेला अंधारलेला खंड असे कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो हेनरी स्टॅनले. लक्षात ठेवा हेनरी स्टॅनले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्रायल या देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो 1948. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, शीतयुद्ध कोणत्या 2 देशादरम्यान प्रामुख्याने होते? कोणते युद्ध? शीतयुद्ध. याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका आणि रशिया. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बर्लिनची भिंत कोणत्या वर्षी पाडण्यात आली? उत्तर मित्रांनो 1989 साली. पुढील प्रश्न आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन कोणत्या वर्षी झाले? तर 1991 साली झालेले मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी चळवळीचे नेते कोण होते? उत्तर मित्रांनो नेल्सन मंडेला. लक्षात ठेवा नेल्सन मंडेला. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? महत्वाचे मित्रांनो कार्ल मार्क्स. लक्षात ठेवा कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे मित्रांनो दास कॅपिटल हा ग्रंथ. महत्वाचा आहे. लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, विज्ञानाचा जनक मानला जाणारा गॅलिलिओ कोणत्या देशाचा आहे? तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, विज्ञानाचा जनक कोण आहे? गॅलिलिओ. आणि हा कोणत्या देशाचा आहे? तर इटली. लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्ही महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो, भारताचे मॅकियावेली कोणाला म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो कौटिल्य. लक्षात ठेवा कौटिल्य. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, मोनालिसा हे प्रसिद्ध चित्र कोणी काढले?
तर मोनालिसा हे जे चित्र आहे मित्रांनो, हे खूप प्रसिद्ध चित्र आहे मित्रांनो. आपल्याला शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपण मोनालिसा हे वाचलं असेल मित्रांनो. हे चित्र जे आहे ते लिओनार्डो दा विंची यांनी काढलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बॅटल ऑफ ब्रिटन कोणत्या महायुद्धाचा भाग होता? उत्तर मित्रांनो, दुसरे महायुद्ध. लक्षात ठेवा, कितवे? दुसरे महायुद्ध. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण? आपल्या भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण आहेत? इंदिरा गांधी. आणि जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण? सिरिमाओ भंडारनायके. लक्षात ठेवा, सिरिमाओ भंडारनायके महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात, संयुक्त राष्ट्राचे पहिले सरचिटणीस कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, ट्रिग्वे ली. लक्षात ठेवा, ट्रिग्वे ली. पुढचा प्रश्न आहे, रेड क्रॉसची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, हेनरी ड्यूनंट. लक्षात ठेवा, हेनरी ड्यूनंट. पुढील प्रश्न आहे, सुएझ कालव्याचे राष्ट्रीयकरण कोणी केले? उत्तर आहे मित्रांनो, गमाल अब्देल नासेर. लक्षात ठेवा, गमाल अब्देल नासेर. पुढील प्रश्न आहे, बोस्टन टी पार्टी. आता हे महत्वाचं मित्रांनो, बोस्टन टी पार्टी ही घटना कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे? तर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध या क्रांतीशी संबंधित आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. बोस्टन टी पार्टी तुम्ही ऐकलेलं असेल या आधी याच्याही, की बोस्टन टी पार्टीबद्दल. ही जी क्रांती झालेली मित्रांनो, ती अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धासाठी. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आधुनिक रशियाचा निर्माता कोणाला म्हणतात? उत्तर मित्रांनो, स्टालिन. लक्षात ठेवा, स्टालिन. पुढील प्रश्न आहे, चीनची प्रजासत्ताक क्रांती कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर डॉक्टर सन यत सेन. लक्षात ठेवा, डॉक्टर सन यत सेन. पुढील प्रश्न आहे, माय कॅम्प हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, ॲडॉल्फ हिटलर. लक्षात ठेवा, ॲडॉल्फ हिटलर. पुढील प्रश्न आहे, अमेरिकन यादवी युद्ध प्रश्नावरून कोणत्या प्रश्नावरून झाले? तर उत्तर आहे मित्रांनो, गुलामगिरीची प्रथा यावरून झालेले मित्रांनो, अमेरिकन यादवी युद्ध. पुढील प्रश्न आहे, अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? उत्तर आहे मित्रांनो, 16वे. लक्षात ठेवा. आता मित्रांनो मला सांगा, अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कितवे आहेत? मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धात जपाननं अमेरिकेच्या कोणत्या तळावर हल्ला केला? उत्तर आहे मित्रांनो, पर्ल हार्बर. लक्षात ठेवा, पर्ल हार्बर. पुढील प्रश्न आहे, फादर ऑफ मॉडर्न सायन्स कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो, गॅलिली. लक्षात ठेवा, हे जे आपले विज्ञानाचे जनक मानले जातात मित्रांनो. लक्षात ठेवा, गॅलिली. पुढील प्रश्न आहे, सूर्यमालेचा केंद्र सूर्य आहे हे कोणी सिद्ध केले? तर उत्तर आहे मित्रांनो, निकोलस कोपर्निकस. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, वुड्रो विल्सन. लक्षात ठेवा, वुड्रो विल्सन. पुढील प्रश्न आहे, लीग ऑफ नेशन्सची कल्पना कोणी मांडली? उत्तर आहे मित्रांनो, वुड्रो विल्सन्स यांनीच मांडलेले मित्रांनो. दोन्हीचंही उत्तर एकच आहे. पुढील प्रश्न बघूयात, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, विन्स्टन चर्चिल. लक्षात ठेवा, विन्स्टन चर्चिल. पुढील प्रश्न आहे, रशियन क्रांतीनंतर रशियाचे नाव काय होते? तर जुने नाव काय होते? USSR. लक्षात ठेवा, USSR. पुढील प्रश्न आहे, 10 days that shook the world. 10 days that shook the world हे पुस्तक कोणत्या क्रांतीवर आधारित आहे? उत्तर आहे मित्रांनो, रशियन क्रांती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, औद्योगिक क्रांतीमुळे कोणत्या नव्या वर्गाचा उदय झाला? उत्तर आहे मित्रांनो, कामगार वर्ग. पुढचा प्रश्न आहे, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कोणी लिहिला? उत्तर आहे मित्रांनो, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक
एंजल्स, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या देशाला युरोपचे आजारी माणूस म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो तुर्कस्तान, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, इटलीच्या एकत्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो ज्युसेप्पे मेजिनी, लक्षात ठेवा ज्युसेप्पे मेजिनी. पुढील प्रश्न आहे, जर्मनीच्या एकत्रीकरणाचे श्रेय कोणाला जाते? उत्तर आहे मित्रांनो ऑटो व्हॉन बिस्मार्क, लक्षात ठेवा ऑटो व्हॉन बिस्मार्क. पुढील प्रश्न आहे, रक्त आणि लोह हे धोरण कोणी राबवले? तर बिस्मार्क यांनी राबवले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर इस्तंबूल या नावाने ओळखले जाते मित्रांनो. तर आत्ता हे इस्तंबूल हे कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो, ते मला कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, युरोपियन खलाशांना भारताकडे येण्याचा मार्ग कोणी दाखवला? उत्तर आहे मित्रांनो बार्थोलोमियो डायस यांनी दाखवलेला मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, दिवान ए खास आणि दिवान ए आम कोणत्या मुघल सम्राटाने बांधले? उत्तर मित्रांनो शहाजहान, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, अमेरिकेला स्वातंत्र्य कोणत्या वर्षी मिळाले? उत्तर मित्रांनो 4 जुलै 1776, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी फ्रान्सने कोणत्या देशाला भेट दिला होता? उत्तर आहे मित्रांनो अमेरिका या देशाला, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील पहिली लेखी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? उत्तर आहे मित्रांनो अमेरिका या देशाची, लक्षात ठेवायचे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, काळा खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो आफ्रिका खंडाला, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या युद्धाने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला? उत्तर आहे मित्रांनो प्लासीची लढाई. कधी झालेली मित्रांनो? प्लासीची लढाई 1757, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नेपोलियन बोनापार्ट कोणत्या देशाचा सम्राट होता? फ्रान्स या देशाचा, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, लिटन कॉर्पोरल हे टोपण नाव कोणाचे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नेपोलियन, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे मित्रांनो मिखाईल गोर्बाचेव, लक्षात ठेवा मिखाईल गोर्बाचेव. पुढील प्रश्न आहे, रशियात ग्लासमोस्त आणि पेरेस्ट्रोइका या सुधारणा कोणी आणल्यात? उत्तर आहे मित्रांनो मिखाईल गोर्बाचेव, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जुने लोकशाही राष्ट्र कोणते? अमेरिका, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, मॅग्ना कार्टावर स्वाक्षरी करणारा राजा कोण होता? उत्तर आहे मित्रांनो राजा जॉन. पुढील प्रश्न आहे, 1453 मध्ये तुर्कांनी कोणते महत्त्वाचे शहर जिंकले? उत्तर आहे मित्रांनो कॉन्स्टॅन्टिनोपल, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, द लास्ट सफर हे चित्र कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो लिओनार्डो दा विंची, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, विज्ञानाचा शोध कोठून सुरू झाला? प्रबोधन काळापासून, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष कोण? उत्तर आहे मित्रांनो नेल्सन मंडेला, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले. कुठे लिहिले? तर अहिल्यानगरच्या तुरुंगामध्ये असताना लिहिले. पहिलं नाव काय होतं? तर अहमदनगर, लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती कायमस्वरूपी सदस्य असतात? तर 5 सदस्य असतात, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर हेग या ठिकाणी आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चीनचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर होयांग हो या नदीला चीनचे दुःखाश्रू असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या क्रांतीने जगाला मानवी हक्काचा जाहीरनामा दिला? उत्तर आहे मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती. पुढील प्रश्न आहे, बॅस्टिलचा किल्ला पडणे ही घटना कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे?
तर फ्रेंच राज्यक्रांतीशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, बोल्शेविक क्रांती म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो रशियन क्रांती. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, फादर ऑफ हिस्ट्री कोणाला म्हणतात? तर हिरोडोट्स. लक्षात ठेवा, हिरोडोट्स. पुढील प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? उत्तर आहे मित्रांनो व्हर्सायचा तह. लक्षात ठेवा, व्हर्सायचा तह. हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं कोणत्या देशातील आहेत? तर जपान या देशाची आहे मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, शीतयुद्ध हा शब्द सर्वात आधी कोणी वापरला? उत्तर आहे मित्रांनो बर्नार्ड बारुच. लक्षात ठेवा, बर्नार्ड बारुच यांनी वापरलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अटलांटिक महासागर पार करणारा पहिला खलाशी कोण? तर मित्रांनो ख्रिस्तोफर कोलंबस हा पहिला खलाशी मित्रांनो. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिले जातात? उत्तर आहे मित्रांनो अल्फ्रेड नोबेल. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, मानवाचा चंद्रावर पहिला पाऊल कधी पडला? तर 20 जुलै 1969 साली या दिवशी मानवाचा पहिला पाऊल चंद्रावरती पडलेला मित्रांनो. आणि चंद्रावरती पहिला पाऊल टाकणारा कोण आहे? तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो, महत्त्वाचं आहे. चंद्रावरती पहिला व्यक्ती कोण गेला होता? तर मित्रांनो आपण इथेच थांबूयात. हे तुम्हाला 100 प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. असेच आपले कंटिन्यू व्हिडिओज येत असतात मित्रांनो. तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही परीक्षेला हे महत्त्वाचे प्रश्न तुमचा सराव होऊन जाईल मित्रांनो. याच्यातून खूप सरावासाठीच हे मी घेत असतो मित्रांनो. यातून तुमचा अभ्यासासाठी मी घेत नाही. परीक्षा जवळ आल्यानंतर आपण हे असे प्रश्न घेतो मित्रांनो 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो. त्याचा फक्त आपल्याला सरावाची गरज असते आणि ती फास्ट करण्यासाठी आपण 1 लाइनरमध्ये घेतो मित्रांनो. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. मित्रांना पण शेअर करा तुमच्या. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.